वाव, एकदम सही जागा आहे ना. रोमॅन्टिक. रोमॅन्टिक? तुम्हा मुलींना ना कुठली जागा रोमॅन्टिक वाटते? आता याच्यात काय रोमॅन्टिक आहे? एवढा कचरा आहे, ते छत गळतंय, इथे सगळंच तुटकं फुटकं आणि म्हणे रोमॅन्टिक. आता मला माहितीये तू काय म्हणणार. अभि, तू आणि मी जिथे एकत्र असतो ना, ती कुठली जागा रोमॅन्टिकच होते. अभि पण आता वाटते रोमॅन्टिक. बरं चला, आधी हे सगळं स्वच्छ करून टाकूया आपण. बापरे, बरंच काम आहे. चला. थँक्स अ लॉट आशू, तू आल्याबद्दल. मी तुझीच वाट बघत होतो. प्लीज. कशी आहेस तू? मी बरी आहे. डॅडचा मूड वाईट आहे ना? या, आय कॅन अंडरस्टँड. ते जे काय घडलंय त्यानंतर तर. एनिवे, आशू, आजचा दिवस, हे सगळे अरेंजमेंट्स, सेलिब्रेशन्स, हे फक्त तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? या. उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना, त्यासाठी ॲडव्हान्समध्ये. मला तुला उद्या खरं तर खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं होतं, पण मला उद्यापर्यंत थांबवे ना. सो आशू, आय लव्ह यू. डू यू लव्ह मी? आशू, मला माहिती आहे मी जे काही वागलोय तुझ्याशी ते खूप चुकीचं वागलोय, पण प्लीज तू हे सगळं विसरू शकत नाही का? आशू, फक्त एकदा आठव आपले सगळे पूर्वीचे दिवस, आपल्या एकमेकांवरचं प्रेम, आपली भांडणं, सगळे पूर्वीचे क्षण. आशू, प्लीज तू हे सगळं नाही विसरू शकत का ग? आणि मला माहिती आहे आशू, तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे, हो ना? से समथिंग आशू, प्लीज. हो जय, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण काय? पण मी लग्नाचा निर्णय नाही घेऊ शकत. लग्न ही खूप मोठी गोष्ट असते जय. आणि घरी जी काय परिस्थिती आहे ना, त्यानंतर तर मला वेळ पाहिजे. सांग ना, देशील मला वेळ? आशू, अगं वेडी, सगळा वेळ तुझाच आहे. तू माझ्यावर प्रेम करते हे ऐकूनच मला खूप बरं वाटलं. थँक्स अ लॉट आशू.
तुझ्या उत्तरासाठी मी किती वेळ वाट बघायला तयार आहे. सो इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन. वेळ हवाय. 5 फूट. यायला हिने लवकर हो म्हटलं पाहिजे. तिच्या एका होकारावर माझा पुढचा प्लॅन अवलंबून आहे. घे आलो तुझं कॅफे. सॉलिड आहे तू का? जी काही मला तू मदत केलीस त्यासाठी थँक्स यार तुला. अरे त्यात काय, देव पण तुला ढासू गर्लफ्रेंड देईल. काय गर्लफ्रेंड? हे आपल्या पल्ल्याची गोष्ट नाही. तुला खरं सांगू का, मला हे पटतच नाही. म्हणजे बघ, वर्षभर तुम्ही एकमेकांशी भांडायचं, एकमेकांचे गळे धरायचे आणि एकाच दिवशी काय गळ्यात पडायचं. हे येडे पण आहे रे. बोल बेटा बोल, जेव्हा प्रेमात पडशील ना कळेल तुला. मी चल येतो मी. शांत हो, रडू नकोस बाळा, रडू नकोस. कसं वाटतंय आता? थोडी वर होतेस? शान. हे बघ, ही गरम गरम खिचडी आणली आहे, मऊ मऊ. थोडीशी खाऊन घेतेस? असं करून कसं चालेल बाळा? आपल्याला आपलं बाळ बघायला जायचं की नाही? मग त्यासाठी शक्ती यायला हवी, हो की नाही? थोडीशी खा. शाबास. डॉक्टर, मी माझ्या बाळाला बघू शकते? जरा थांबा, रिकवर व्हा. बाळ आपलंच आहे. ओके. आपण जरा बाहेर या, आपल्याशी काही बोलायचं आहे. आय एम सॉरी, बाळाची तब्येत अतिशय बिघडत चाललेली आहे. त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. कारण आमच्याकडून जेवढ्या काही ट्रीटमेंट करायच्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. आता त्याला मागल्या ट्रीटमेंटची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. विपुल भाई, ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू. आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढूया, खरंच. आणि काही लागलं केलं तर मी आणि आव्या. काय रे पोरं, कोण तुम्ही आणि इथं काय करताय? ते काका, आमची बस चुकली म्हणून वाट चुकून इकडे आलो आम्ही. असं असं. हा, इकडून कुठे काही बाजार किंवा दुकान वगैरे काही आहे का काका? इथं 4 फरलांग बाजार भरते आणि कंस नाटक कंपनीत आलाय. हा, नाही म्हटलं, कपड्यावरनं विचारलंय. नाही, ते एका लग्नात गेलो होतो आम्ही म्हणून. थँक्यू. असं. शमिका, मी एक काम करतो, थोडं बाजारामध्ये जाऊन आपल्याला घालायला जरा नॉर्मल कपडे आणि काही सामान घेऊन येतो. तू थांबशील? आलो. माधुरी, कसं वाटतंय आता? विपुल, आपलं बाळ कसं आहे? विपुल, काय झालं? विपुल, आपलं बाळ कुठे आहे? काय झालं सांग ना मला. माधुरी, हे बघ पहिले शांत हो. अगं समजा ठीक आहे ग, का आपल्या बाळाला ना इन्क्युबेटर मध्ये ठेवले, काचेच्या पेटीत. हे बघ, तू काय काळजी नको करू.
ते काय जरासा कॉम्प्लिकेशन आहे ग, पण आता मी आलोय ना, आता सगळा ठीक होईल. अगं मी आत्ताच डॉक्टरशी बोलून आला. ते बोलला की आता समजा ठीक होणार. आपलं बाळ एकदम ठीक आहे. हा जरासं ते वीक आहे, पण ते काय लगेच रिकवर होईल का? हे बघ तू आता काळजी सोड, मी आहे ना तुझ्या बरोबर. ओके. परमेश्वरावर विश्वास आहे ना तुझा बाळा? आहे ना? अगं शांत हो बघू. आजी झाली आहेस ना तू आता? हं? तुला असं रडून कसं चालेल? शोभतं तुला हे? आपण माधुरीला सारखं सांगतोय सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल, पण आपल्याला तरी कुठे माहितीये सगळं ठीक होणार आहे म्हणून. काय सांगतोय आपण तिला हे? असं का म्हणतेस तू? मनात श्रद्धा असली ना की सगळं ठीक होत. रडू नकोस बरं तू, रडू नकोस, शांत. सासूबाई माझं मनच ताऱ्यावर राहत नाही हो. कशाची नजर लागली आपल्या घराला बघा ना. आज आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या, मुलाच्या, होणाऱ्या सुनेच्या, मुलीच्या, नातवंडाच्या, जावयाच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. देव तरी कसली शिक्षा देतोय आपल्याला? शिक्षा नाही ग, परीक्षा बघतोय. परीक्षा बघतोय आपली. आपण त्या परीक्षेत पास व्हायचं की नाही? मग अगं काल आई झालेली तुझी पोरगी आपल्या पोरासाठी अश्रू ढाळतीये. तू तिची आई आहेस की नाही? हा, मग तिला धीर तूच द्यायला हवायस, हो ना? शांत हो, शांत हो पुढे. मला सांग, अभि कुठे? आजी, अभ्या मला पण नाही, म्हणजे मला नाही माहित. खोटं बोलताना लाज नाही वाटत मेल्या तुला? मला माहितीये तुला सगळं ठाऊक आहे, आहे की नाही? नाही मला. आणि मला हेही माहितीये सुभाषला अभिचा फोन आला होता. होता की नाही? आला होता ना? हो. अरे तुम्हा पुरुषांना दया माया आहे की नाही रे? या क्षणी अभिची इथे गरज असताना तुम्ही त्याला लपवून कसं ठेवू शकता? अरे बघ बघ, ये दाखवते तुला. बघ बघ बघ, त्या पोरीची अवस्था बघ. बघ कशी त्या दोघींची हालत झाली.
अरे तुझं काळीज आहे की दगड रे? हा? हे बघ, माधुरीचं बाळ प्रत्येक श्वासासाठी झगडते. सुभाषला पैशासाठी बँकेत खेटे घालावे लागतायत. विपुलला या सगळ्यातलं ज्ञान नाहीये आणि तुला अभ्यास आहे. तुला जर खरंच वाटत असेल अभि मोठा मुलगा आहे म्हणून त्याची काही जबाबदारी आहे तर त्याला फोन लाव. कर त्याला फोन आणि सांग त्याला तिथे असशील ना तिथून निघून ये म्हणा. इथे सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलंय. कुठेस तू? फोन पण ऑफ येतोय. कसा शोधू यार तुला? काय मग आलास परत माझ्या समोर? स्वतंत्र भारताचे नागरिक, काय प्रॉब्लेम काय तुझा? ए माठ, मी तुझ्या समोर मुद्दाम नाही आलो. मी माझ्या कामाला चाललो होतो. मला बरीच काम म्हणून मी आलो. आणि एनिवेज बरं झालं भेटलीस तू. मला तुझ्याशी काही बोलायचंय. सॉरी, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. का? माझी मर्जी. मला या जगात कुणाशीच बोलायचं नाही, कळलं? किती किती कडवटपणा भरलाय तुझ्या मनात. अरे बापरे, खरंच तुझा काय राग आहे ग एवढा सगळ्या जगावर? आणि सगळ्यांशी पंगे घेऊन तू काय साध्य करतेस? रात्रीची झोप तरी लागते का तुला शांत? मला नाही वाटत लागत असेल. रिया, काय चाललंय तुझं? काय करतेस तू दिवसभर? कुणाशी बोलतेस? कशात मन रमवतेस? काही आहे तुला माहित? बरं हेच मला एक सांग, शेवटचं चांगलं पुस्तक कधी वाचलं होतंस ग तू? एखादं गाणं कधी ऐकलं होतंस? आठवतंय का? शांत स्वस्थ चित्ताने कधी जेवलीस शेवटचं ते तरी आठवतं तुला? नाही ना? रिया, तू फक्त आणि फक्त जिवंत आहेस. फक्त जिवंत आहेस, जगत नाहीयेस. पण हे जे काही विष तुझ्या मनात पेरलंय ना, हे फक्त आणि फक्त तुझं आयुष्य जाळतंय, इतरांचं नाही, फक्त तुझं. हे लक्षात घे. प्रत्येक जण आनंदी राहतोय, प्रत्येक जण काहीतरी नवीन करतोय. पण तू कधी आनंदी राहणार आहेस? दिसत नाही का रे तुला? गाडीसोबत त्याच्या बापाने रस्ताही घेतलाय वाटतं. काय चंदू, काय देवाने लवकरच दिले वाटतं गर्लफ्रेंड. ए नमस्कार वहिनी. अरे ए तू इकडे.
14 फेब्रुवारी. आज 14 फेब्रुवारी आहे. हा रिमाइंडर तर मी आठवड्याभरापूर्वी लावला होता. शमिका आज माझ्याजवळ आहे, पण आता तिला द्यायला माझ्यापाशी काहीच नाहीये. आमचा पहिला व्हॅलेंटाईन, याला स्पेशल केलं पाहिजे. काय करू? अरे आज 14 फेब्रुवारी. ओह, आमचा पहिला व्हॅलेंटाईन. कसा करू सेलिब्रेट? काय गिफ्ट देऊ अभिला? आता या जंगलात कुठलं गिफ्टही मिळणार नाही. अभिला लक्षात असेल का आजचा व्हॅलेंटाईन डे?